राज्यात सरकार प्रचारासाठी फिरतंय, मंत्री शेतकऱ्यांमध्ये बसत नाही। निवडणुकीत पैशाचा पाऊस, प्रचारात सत्तेचा माज दिसतोय। उद्धव ठाकरेंची सरकारवर चहली टीका। भाजपाची युती म्हणजे वापरा आणि फेका, उद्धव ठाकरे यांचा महायुतीवर निशाणा। हिंदुत्वाच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू, भाजपचं हिंदुत्व थोतांड, उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात। विचारधारेवरील युती कायम राहील, युतीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। परळी नगरपालिका निवडणुकीत धनंजय मुंडेंची रॅली, परळीत मुंडे बहीण भाऊ प्रचाराच्या मैदानात महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन। ठाण्यातील मशाल मोर्चाला मनसेचा पाठिंबा, ठाणेकरांना फायदा होत नसेल तर मंत्रिपद काय कामाचं, अविनाश जाधव यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना टोला। ही निवडणूक सर्वांचं भविष्य ठरवणार, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य। भूल थापा देणारे भरपूर सापडतील, रवींद्र चव्हाण। घोषित स्थानिक निवडणुका थांबवणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती। नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ठरल्याप्रमाणेच। जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीच्या घोषणेचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आता 21 जानेवारीला। स्थानिक निवडणुका 1 वर्ष पुढे ढकला, ओबीसी आरक्षणाला हात लावू नका, ओबीसी नेता लक्ष्मण हाकेंची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलासा, काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांची याचिका फेटाळली, ईव्हीएमवरील निवडणूक रद्द करण्याची केली होती मागणी। मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले अडचणीत येण्याची शक्यता, महाले यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, राज्य निवडणूक आयोगाने दिले चौकशीचे आदेश। खातील त्यांचं मटण पण दाबतील आपलं बटण, शिंदेंचा पॅटर्न वापरून बिहारमध्ये विजय मिळवला, गुलाबराव पाटलांचा भाजपवर निशाणा। 100व्या साहित्य संमेलनासाठी शिंदे पवारांमध्ये चुरस, एकनाथ शिंदेंना साहित्य संमेलन हवंय ठाण्यात, तर संमेलनाच्या पुण्यात आयोजनासाठी अजित पवार आग्रही। वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावं, काँग्रेसमध्ये काही शिल्लक नाही, शिवसेनेत मान सन्मान देतो, उदय सामंत यांची वडेट्टीवारांना ऑफर। बीडमध्ये आमची छुपी नाही तर खुली युती, खासदार बजरंग सोनवणेंच्या वक्तव्यानं खळबळ। चौकशी समितीचा निकाल येईपर्यंत वाट बघा, कथित सिडको जमीन गैरव्यवहार प्रकरणावर शिरसाटांचं वक्तव्य। नाशिकच्या तपोवनातील एकही झाड तोडणार नाही, झाडं तोडण्याचा कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही, नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री यांचं वक्तव्य। गोंदियात 11 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, जिल्ह्यातील माओवादी चळवळीला मोठा हादरा, एमएमसी झोनचा प्रवक्ता आनंदसह 11 जणांचा समावेश। गुंड गजानन मारणेला जामीन मंजूर, गजानन मारणे विशेष मोक्का न्यायालयाचा दिलासा, मुरलीधर मोहळांच्या निकटवर्तीयाला मारहाण केल्याचं प्रकरण। कोल्हापुरात खासगी लॅब एजंट मार्फत रुग्णांची आर्थिक लूट, रुग्णालयात मोफत सेवा असतानाही रुग्णांची फसवणूक, संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून एजंटगिरीचा पर्दाफाश। ज्वालामुखीच्या राखेचं कारण देऊ नका, हवेचा दर्जा सुधारण्यासाठी काय करतात ते सांगा, मुंबईतल्या प्रदूषणावरून सरकारवर न्यायालय कडाडले। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव कोसळले, देशांतर्गत बाजारात कांद्याला 2 ते 8 रुपये किलो भाव। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 4 डिसेंबरला भारतात येणार, रशिया युक्रेन युद्धानंतर पुतीन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर, संरक्षणावर मोठा करार होण्याची शक्यता।